हॅलो फ्रेंड, माझी रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला बटाटे आणि साबुदाणा मिक्स करून, बटाटे चांगले चुरून घेतलेत बरं का, आणि साबुदाणा सकाळी 7 वाजता भिजवला होता, आता 1 वाजले, आता 4 ते 5 घंटे भिजवला। आता ह्याच्यामध्ये तूप टाकले, ह्याच्यामध्ये जिरे टाकले तर फोडणीला, आणि मिरची टाकली हिरवी। मी आता लाल मिरची टाकणार नाही, मी अशी मोठी मोठी हिरवी मिरची टाकते, म्हणजे माझ्याकडे फक्त टेस्ट आवडते, ही काढून टाकता आम्ही मिरची परत नाही। आता हो का, ह्याच्यामध्ये ना हे बटाटे आणि साबुदाणा मिक्स केला खिचडीसाठी बरं का। मला खूप आवडते तशी खिचडी करायला। ह्याच्यामध्ये साखर टाकली। आता ह्याच्यामध्ये ना मीठ टाकायचं, हे काय शेंगदाण्याचं कूट टाकायला मोठं मोठं केले बरं का, मी शेंगदाण्याचं कूट मुद्दाम मोठं मोठं केले, मला मोठं कूट आवडते म्हणून। आता ह्याच्यामध्ये मी साबुदाणा घातलाय, बारीक एकदम चुरलंय त्याला, त्याच्यामध्ये हे बारीक चुरलाय बटाटा आणि त्याच्यात टाकलाय होता। बटाटा चांगला शिजवून घेतला होता आणि त्याला सोलून बारीक चिरला। आपण तुकडे टाकतो ना तर त्याची टेस्ट वेगळी लागते, ह्याची टेस्ट वेगळी लागते। पण साबुदाणा कधी पण फोडणी टाकताना तुपामध्ये टाका बरं का, खूप छान लागते तुपामध्ये फोडणी टाकल्यानंतर। आता ह्याच्यामध्ये ना मी सेंधव मीठ घालते 1 चमचावर। मी मिरची टाकणार नाही, तरी थोडीशी टाकते अशी माझी इच्छा व्हायली, का तर मला लाल मिरचीची पण आवडती बरं का चटणी, हे खिचडी। आता हो का, ह्याच्यामध्ये मीठ टाकायले, थोडे खडे झाले त्याचे, मी थोडे फोडून टाकते। मीठ टाकले, ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकले, बटाटे टाकले चुरून, आणि हो का हे साबुदाणा हे ह्याच्यात भिजवला होता ते पण मिक्स करून टाकलाय। आता एकदा हे चांगलं हलवून घेते आणि तुम्हाला परत दाखवते। माझ्याकडे आज शेंगदाणे नाहीत भाजलेले, म्हणून मी थोडा कूट टाकलाय। थोडा उशीर झाला मला करायला। आता हे इतकी टेस्टी लागते ना, मऊ मऊ लागते खिचडी। आता मी कणी ह्याच्यामध्ये थोडी लाल मिरची आणि मीठ थोडं कुटून टाकते, त्याचे थोडे मोठे मोठे हे झाले तर बाजारातून आणलेलं मीठ आहे तसंच तयार होतं त्याच्यामध्ये, ते आता मी थोडं कुटून टाकते। ह्याच्यामध्ये साखर टाकली आणि फोडणी दिली ह्याला चांगलं। बटाटे आणि साबुदाणा मिक्स केलाय। 2 वाटी साबुदाण्याला 2 मोठे बटाटे घेतले होते बरं। हो का, मी शिजवलेली काकडी टाकली, मला खूप आवडते काकडी। तुम्ही न शिजवता टाकली तर खिचडी खूप वेळ शिजवावी लागते, मग साबुदाणा खूप मऊ एकदम चिकल्यासारखा मऊ होते, म्हणून मी ह्याच्यात शिजवलेली काकडी टाकली। हो का, शिजवून टाकली काकडी, मला खूप आवडते म्हणून। आणि हे मिक्स केलंय साबुदाणा बटाट्यामध्ये शिजवलेल्या। आता ह्याच्यामध्ये मी थोडं शेंगदाण्याचं कूट टाकले, कोथिंबीर टाकली, मीठ टाकले, साखर टाकले। आता ह्याला चांगलं हलवून घेते एकदा। आता बघा, ही मोकळी मोकळी किती छान खिचडी झाली बघा। काकडी तुम्हाला शिजवून टाकायची नसली तर तुम्ही थोडी पातळ करून त्याला शिजवावं लागते बरं का तुपामध्ये। हो का, छान झाली बरं का माझी खिचडी। साबुदाणा खूप चांगला भिजला होता, नाहीतर मग खूप वेळ शिजवावी लागते। जवळजवळ 5 ते 10 मिनिटात माझी खिचडी तयार झाली। तुम्हाला जर माझ्या खिचडीची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली। शेअर जरूर करा बरं का, सबस्क्राईब करा। धन्यवाद।